भारताला घडवण्यामध्ये कुठलंही योगदान नाही। हे साधू, हे अस्वलांसारखे केस वाढवलेले हे साधू मला पूर्ण महाराष्ट्राला काल परवा वाटलं होतं ताई, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा खूप मोठा अभ्यास केलाय, पण तसं नाहीये। त्यांनी सर्व लोकांना एक समान हक्क मिळावा म्हणून त्यांनी आयुष्यभर लढाई दिली, पण तुम्ही आज साधू संतांबद्दल असं बोलायला नव्हतं पाहिजे। हिंदू धर्माच्या अस्तिमेला खूप मोठी ठेच पोचली आहे। मी तुमच्या विचारांचा आणि तुमचा जाहीर निषेध करतो। साधू संतांचा अपमान केला म्हणून तुम्ही लगेच जाहीर निषेध करताय, बरोबर। पण ज्या वेळेस 26 जानेवारी दिवशी संविधान दिवस हा म्हणून ओळखला जातो, त्यावेळेस कोणता पालकमंत्र्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भाषणामधून नाव घेतलं नाही, त्यावेळेस तुम्हाला जाहीर निषेध करता आलं नाही। का आलं नाही? संविधान तर एक प्रत्येकाचं आहे। संविधानामध्ये 18 प्रकार जाती राहतात, पण आवाज कोण उठवतो? आंबेडकरवादी। आणि माधवीताईने कुठे साधू संतांचं थोडं नाव घेतलं की लगेच तुम्ही सर्वजण जाहीर निषेध करताय। वा रे समाज, संविधान हे प्रत्येकाचं आहे। संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला हक्क आहे, मान आहे, पण ज्या वेळेस संविधाना दिवशी बाबासाहेबांचं नाव घेत नाही भाषणामध्ये, त्यावेळेस तुम्ही कोणीही आवाज उठवत नाही। आवाज उठवतो फक्त आंबेडकरवादी आणि जाहीर निषेध करतो। समजलं का? जय भीम, जय संविधान।